नमस्कार मंडळी. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. ती महर्षी कात्यायन यांच्या घरात प्रकट झाली म्हणून तिला कात्यायनी म्हणतात. तर या दिवशीचा रंग आहे राखाडी. तुम्ही राखाडी रंगाची कोणत्याही प्रकारची फुलं किंवा माळ देवीला अर्पण करू शकता आणि राखाडी रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करू शकता. तर मंडळी, हे पाहूयात की कात्यायनी मातेची कथा काय आहे ते. तर पूर्वी एक अत्याचारी राक्षस होता महिषासूर. त्याने दीर्घ तप करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते की त्याला देव, दानव किंवा पुरुष कोणीही मारू शकणार नाही. या वरदानामुळे तो अत्यंत उद्धट व निर्दयी झाला. त्याने देवांना हरवून स्वर्गावर अधिकार मिळवला. देवता भयभीत होऊन त्रस्त झाल्या. मग सर्व देवदेवतांनी आपापल्या तेजाचा अंश एकत्र केला. त्या तेजापासून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. ती म्हणजेच देवी कात्यायनी. ती महर्षी कात्यायन ऋषींच्या आश्रमात प्रकट झाली म्हणून तिला कात्यायनी असे नाव मिळाले. देवी कात्यायनीचे रूप अत्यंत तेजस्वी होते. सिंहावर आरूढ, 4 हातात शस्त्रे आणि भयंकर पण करुणामयी मुद्रा. महिषासुराशी प्रचंड युद्ध झाले. शेवटी देवी कात्यायनीने त्याला पराभूत करून ठार केले. त्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी असेही संबोधले जाते. तर मंडळी, देवी कात्यायनी ही शक्ती, पराक्रम व विजयाचे प्रतीक आहे. तिच्या उपासनेने जीवनातील शत्रू, अडथळे व नकारात्मकता नष्ट होते. विवाहयोग प्रबळ करण्यासाठी व अडथळे दूर करण्यासाठी कात्यायनीची पूजा विशेष फलदायी मानली जाते. तर देवी कात्यायनी ही देवतेच्या तेजातून प्रकट होऊन महिषासुराचा वध करणारी आदिशक्ती आहे. तिच्या पूजेमुळे शौर्य, धैर्य, विजय आणि विवाह सुख प्राप्त होते.